तिकडे मुंबईतल्या ऐतिहासिक बांद्रा किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी दिल्यानं संतापाची लाट उसळली आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विभागानंच या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, ज्याला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिकेनं ही परवानगी दिली आहे। पोर्तुगीज, ब्रिटिश आणि मराठा इतिहासाची साक्ष देणारा हा मुंबईतला वांद्रे किल्ला आहे। मात्र याच ऐतिहासिक वारसा स्थळावर दारू पार्टी रंगल्यानं संतापाची लाट उसळली आहे। ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे। साहेब बघा ना, हे बघा, हे हातात पितात आहे सर्व, आतमध्ये बघून घ्या, माल बघून घ्या। तो बघा बॉक्स काढतोय। गड किल्ल्यावर दारू विकतात का? गड किल्ल्यावर दारू विकतात का? हे बघा, ही ट्रे बघा। इसका ये कौन है? मैनेजर कौन है? मैनेजर कौन है? इम्पोर्टेड लिक्कर पण आहे आतमध्ये साहेब। इम्पोर्टेड लिक्कर पण आहे। बुला उनको, बुला इधर, आवाज दो उनको, आवाज दे दो। दारू सीज करून टाका। गड किल्ला आपला भाऊ आहे, हा मराठ्यांचं राज्य आहे, तो उद्या घेऊन येईन सगळ्यांना मी। हाँ, तुम लोग में से कितने लोगों को मराठी आता है? मराठी माणसाला काम पण नाही। 1965 मध्ये भाई पोर्तुगीजच्या हाताने आपण मराठ्यांनी घेतला आणि गड किल्ले आपण राखले आणि हे लोक दारू विकणार। थांब होल्ड कर। गड किल्ल्यावरती हे लोक दारू विकतात साहेब। आणि किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतो आहे। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। पण पत्र लिहिलं होतं दारू पार्टीसाठी आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती त्याचा व्हिडिओ व्हायरल। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी पण, मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली।